आज आहे संकष्टी चतुर्थी। तर संकष्टी चतुर्थी स्पेशल मी आज बनवते उकडीचे मोदक। उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी तांदळाची पिठी 1.5 कप घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। नंतर इथे मी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी थंड घेतलेलं आहे। तर या थंड पाण्यातच आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत, भाकरीचे जसे मळतो तसेच। आता आपण कुकरला हे पीठ वाफवून घेणार आहोत। 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण इकडे सारण तयार करूया। तर पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेणार आहोत। खसखस भाजून झाल्यानंतर आपण नंतर इथे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। थोड्याशा तुपावरती ड्रायफ्रूट छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। नंतर त्याच पॅनमध्ये इथे मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। ओल्या नारळाचा चव आपण मॉइश्चर जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर 1 वाटीला पण इथे थोडासा गूळ कमी घेतलेला आहे। तुम्हाला जर गूळ जास्त हवा असेल तर तुम्ही इथे गूळ थोडासा जास्त वापरू शकता। पाणी सुटू द्यायचं नाही, कंटिन्यू हे मिक्स करत राहायचं आहे। नंतर इथे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, खसखस घालायची आहे आणि इलायची पावडरही घालायची आहे। तर इथे सारण आपलं तयार आहे। तर हे सारण आता थंड करायला ठेवूया। तर आता इकडे आपली उकडही छान मस्त झालेली आहे। कुकरच्या 3-4 शिट्ट्यामध्ये थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळायचं आहे चांगलं। तर आता इथे पीठ मळून झालेलं आहे। छोटे छोटे गोळे करून आता आपण पारी लाटून घेऊया। तर हातानेही पारी करता येते। एक मी लाटून दाखवलेली आहे आणि एक हाताने करून दाखवलेली आहे। तर आता आपण सारण भरूया। सारण भरून झाल्यानंतर आता हाताने आपण अशा कळ्या करून घेऊया। तर मी माझ्या पद्धतीने इथे कळ्या करत आहे। एवढ्या मला खास जमत नाहीत, तुम्हाला जशा येतील तशा तुम्ही करू शकता। तर अशा हळूवारपणे आपल्याला या कळ्या अशा फिरवत फिरवत मोदक बनवायच्या आहेत। तर इथे आपला मस्त असा कळीदार मोदक तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने सर्व आपण आता सारण भरून मोदक बनवून घेऊया। तर इथे आपले मस्त तांदळाच्या उकडीचे मोदक छान तयार झालेले आहेत। तर आता चाळणीला तेल लावलेलं आहे आणि वरती असं मोदकाला आपण थोडासा केसर लावून घेऊया। आणि आता आपण फक्त 10 मिनिटे मोदक वाफवून घेणार आहोत। तर 10 मिनिटांनंतर बघूया मस्त असे मोदक वाफवलेले आहेत। तर हे मोदक आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। तर तांदळाच्या पिठीची उकड मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे कशी करायची। जर तुम्हाला तांदळाच्या पिठीची उकड येत नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने करू शकता। तर हे मोदक आतून रसरशीत आणि वरतून उकड तांदळाची मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे। वरतून तुपाची धार अशी सोडायची आहे। तयार आहेत गणपती बाप्पा स्पेशल उकडीचे मोदक।